ज्या जाहीर केलेल्या पूजा आणि अभिषेक आहेत त्या व्यतिरिक्त कोणत्याही वेगळ्या प्रकारची विधी आपल्या मंदिरात होत नाहीत आणि अशा फसव्या जाहिरातींना भाविकांनी बळी पडू नये असं. त्यामुळं ह्या अशा ऑनलाईन फ्रॉडपासून भाविकांनी सध्या सावध राहावं हेच आमचं सांगणं आहे भाविकांना. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या दर्शनाला लाखो भाविक येतात. मात्र अंबाबाई देवीच्या भाविकांची फसवणूक करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ गुढीपाडव्याच्या आधी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक भाविक सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत. एआयद्वारे तयार केलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक भाविकांनी देवीच्या श्रद्धेपोटी ऑनलाईन पैसे खर्च करण्याचा निर्णय घ्यायचा विचारही केला. मात्र ऑनलाईन पद्धतीने भाविकांची फसवणूक करण्याचा हा नवा फंड आहे. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव काय म्हणाले पहा. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ॲप्सद्वारे गुढीपाडव्याच्या दिवशी काही विशेष पूजेचे बद्दल काही जाहिरात आल्याचे दिसून येते. त्याबद्दल आपण जुना राजवाडा पोलीस स्टेशन इथं तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. त्याचबरोबर सायबर पोलीस स्टेशन येथे पण आपण त्याची नोंद केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत ती त्याची चौकशी पुढे सुरू होईल. परंतु भाविकांना एवढीच विनंती आहे की कुठल्याही आव्हानाला अशा प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून आलेल्या आव्हानाला बळी न पडता देवस्थान समितीकडे खात्री करून मगच त्याच्यामध्ये पूजेच्या साहित्य असेल किंवा इतर काही असेल तर आपल्या ज्या जाहीर केलेल्या पूजा आणि अभिषेक आहेत त्या व्यतिरिक्त कोणत्याही वेगळ्या प्रकारची विधी आपल्या मंदिरात होत नाहीत आणि अशा फसव्या जाहिरातींना भाविकांनी बळी पडू नये असं देवस्थान समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करीत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमके काय सांगितले हे आपण पाहूयात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फक्त 351 रुपये भरा आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साडी अर्पण करा. 11,000 रुपये भरा आणि देवीचा प्रसाद हळदी कुंकू 24 तासांच्या आत मिळवा. बुकिंग स्लॉट मर्यादित आहेत, लवकरच बुकिंग करा असे या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून सांगून भाविकांची फसवणूक केली जाते. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंबाबाई देवीच्या पुजाऱ्यांनी देखील भाविकांना एक आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. आता आमच्या श्रीपूजकांच्या तर्फे ऑनलाईन फ्रॉड संदर्भात वेळोवेळी पोलीस खात्याचे जे सायबर सेल आहे त्यांच्याकडे वेळोवेळी ह्या कायदेशीर तक्रारी केल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या अशा ऑनलाईन फ्रॉडपासून भाविकांनी सध्या सावध राहावं हेच आमचे सांगणं आहे भाविकांना. सगळे मंदिराकडे अशा पद्धतीने म्हणजे काही पैसे देऊन पूजाची करून घेता येते का भाविकांना म्हणजे ऑनलाईन स्वरूपात? ऑनलाईन स्वरूपामध्ये म्हणजे आता जे भाविक येणार नाहीत आणि श्रीपूजक वगैरे जे आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही पूजा करू शकता की ज्यांना खरोखर शक्य नाही आहे यांना तर त्यांच्या नावानं अभिषेक करून आपण त्यांना प्रसाद पाठवला जातो. पण असे जे आता सध्या ऑनलाईनचे जे फ्रॉड आहेत अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारच्या गोष्टी आपल्या इथं होत नाही. अंबाबाई देवीच्या भाविकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या व्हिडिओ संदर्भात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आणि सायबर क्राईम विभागाला तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास सध्या नकार दिलाय. मात्र अंबाबाईच्या भाविकांची होणारी फसवणूक थांबणार कधी, तसेच व्हिडिओ तयार करून व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस काय कारवाई करतात याकडे कोल्हापूरकरांसह अंबाबाई देवीच्या भाविकांचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी कोल्हापूरहून निगुरवादळे.